नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या आजच्या भागात गौरी आणि जुक्तीन आई देवीला नमस्कार करतात. त्यानंतर गौरी जुक्तीन आईला सांगते की तू जे म्हटलीस होती ते खरे झाले, कारण या पौर्णिमेला काळ माझ्या पुढे निघून गेला होतास आणि त्याला गाठायच्या आत त्याने जयदीपला मात्र गाठले होते. तेव्हा गौरी देवीला नमस्कार करते आणि देवीची कृपा झाली आणि यावेळेस जयदीपचे प्राण वाचले आणि पुढच्या पौर्णिमा सुद्धा अशाच पार पाडून दे म्हणून गौरी देवीला नमस्कार करते. तर जुक्तीनाई अंबाबाईचा उदय उदय नावाने जय जयकार करते. त्यानंतर जुक्तीनाई गौरीला म्हणते की आज स्वामी येतील आणि पुढच्या पौर्णिमेचा संकेत तुला देऊन जातील. तर गौरी खुश होते. गौरी म्हणते की मग तू कसली काळजी करते. तर जुक्तीनाई म्हणते की मागच्या वेळेला तू काळाला मागे टाकले, मग त्याला राग आला असेल आणि आता तो 10 पटीने चालून येईल आणि तू कशी पुरणार तेला, जे चालून येणार आहे ते अग्निकुंड आहे. येणारी पौर्णिमा ही मागच्या पौर्णिमेचा श्वासाचा हिशेब मांडणार नाही कशावरून, म्हणून जुक्तीनाई ही गौरीला संकेत देते आणि जुक्तीनाईला त्याचीच काळजी वाटत असते. त्यानंतर दुसरीकडे चिंतन बाबा हे शालिनीला सांगत असतात की तुला सर्व गोष्टीची पूर्वकल्पना आणि सर्व गोष्टी समजून जरी सांगितल्या पण शेवटी तू मातीच खाल्ली ना, असे बोलतात. त्यावर शालिनी ही चिंतन बाबाला म्हणते की काय तुम्ही पूर्व सूचना आणि पूर्व माहिती दिली होती, तुमच्याकडे दिव्यदृष्टी आहे ना, मग पुढच्या वेळेस जे काही चंद्रसेन स्वामी आहे ते गौरीला काय संकेत देणार ते मला सांगा, म्हणजे माझी पळापळ थांबेल. तर लगेच चिंतन बाबा शालिनीला मूर्ख असे ओरडतो आणि रस्त्यावरचा पोपट घेऊन बसलेला ज्योतिषी वाटतो का मी तुला, असे म्हणतो आणि माझ्या दिव्य दृष्टीची तू परीक्षा घेणार का, असे शालिनीवर ओरडतो. तर शालिनी म्हणते की तुमच्या 3 परीक्षा फेल गेल्या आहे आणि चूक माझीच आहे, कारण मी तुमच्यासारख्या माणसावर विश्वास ठेवला. तर चिंतन बाबा म्हणतात की किती कृतज्ञ आहेस ग तू, आणि त्या गौरीला जे काही कोडे होते त्याची उत्तरं माझ्यामुळेच तुला मिळाली होती आणि त्या जयदीपला खड्ड्यात घालू शकली ते फक्त माझ्याचमुळे, आणि तुझ्या नवऱ्याला ताटाखालचं मांजर हे मीच बनवलं, असे चिंतन बाबा हे शालिनीला म्हणत असतात. स्वतःच्या अपयशाचे खापर तू माझ्या माथी फोडते आणि तुला एकदा सुद्धा त्या जयदीपचा जीव घेता आला नाही. जे काही केले ते सर्व माझ्यामुळे, आणि तरी सुद्धा तू मलाच अक्कल शिकवतेस का. आणि तो शालिनीला येथून जाण्यासाठी सांगतो. माझा जर कोप झाला तर मी तुझी राख करील, म्हणून तो शालिनीला जाण्यासाठी सांगतो. शालिनी म्हणते की तुझा कसला कोप रे, जर कोप झाला तर मी अख्खी तुझी ही गुहा जाळून टाकील, आणि नशीब तू आहे, दुसरं जर कोणी असतं तर मी तुझ्या जागी त्याचा कधीच जीव घेतला असता. तेव्हा मात्र चिंतन बाबा जोराने शालिनीवर ओरडतो आणि तुला संपवायला मला सेकंद सुद्धा लागणार नाही, असे म्हणतो. तुझ्या वडिलांचे आणि माझे जुने संबंध आहे म्हणून मी त्यांचा आदर करतो, म्हणून मी तुला सोडतो, असे शालिनीला चिंतन बाबा ओरडतो आणि शालिनीला तो तिथून जाण्यासाठी सांगतो. तेव्हा शालिनी म्हणते की मला सुद्धा तुझी गरज नाही, म्हणून शालिनी तिथून जायला निघते आणि चिंतन बाबा खूप भडकलेला असतो. त्यानंतर इकडे गौरी रूममध्ये असते, मात्र लक्ष्मीने झाडाचा असा मस्त मुखवटा घातलेला असतो. तेवढ्यात जयदीप मागून येतो आणि गौरीच्या कानात म्हणतो की हे सरप्राईज आहे, आणि मोठ्याने गौरीला म्हणतो की आपण आपल्या बेडवर हे झाड कशाचे लावले आणि ते झाड कसे काढायचे, असे मुद्दाम विचारतो. तर गौरी मुद्दाम म्हणते की मग आपण झोपणार कसे, आणि नेमकं हे झाड आपल्या लक्ष्मी जिथे झोपते तिथेच आहे, मग तू एकीकडे झोप मी एकीकडे झोपते, असं म्हणते. पण लक्ष्मीच्या झोपायचे वांदे होतील, असे पुन्हा म्हणते. तेव्हा जयदीप म्हणतो की गौरी तुझं बरोबर आहे, आता लक्ष्मी कुठे झोपेल. तर लगेच लक्ष्मी बाजूला होते. तर गौरी म्हणते की अरे बापरे, आता तर झाड हल्ले आणि ते माझ्या जागेवर आले. तर जयदीप म्हणतो की आता आपण एक काम करू, या झाडाला कापूनच टाकूया. तर लगेच लक्ष्मी वेगळा आवाज काढते आणि मी झाड नाही, असे म्हणते. गौरी म्हणते की अरे बापरे, झाड बोलते का. तर लक्ष्मी म्हणते की हो, मी झाड नाही, मी डेव्हिल ट्री आहे, तुम्ही माणसं जंगल तोडत असतात म्हणून मी राक्षस बनून आहे, असे म्हणते. आणि ते ऐकून जयदीप गौरीला मोठ्याने हसू येते आणि लक्ष्मीला ते जवळ घेऊन म्हणतात की किती गोड राक्षस आहे. तर लक्ष्मी खुश होऊन सांगते की मी तुम्हाला दोघांना खरंच खूप मिस केले, आणि रिअल फॉरेस्ट कॅम्प होताना आम्ही तिथे खरंच खूप मज्जा केली, असे सांगत असते. तेव्हा जयदीप म्हणतो की मला माहिती होते, म्हणूनच मी तुला तिथे पाठवलं होते, आणि तू हे झाड तिथून आणले का, असे लक्ष्मीला विचारतो. तर लक्ष्मी म्हणते की मी स्वतःच्या हाताने ते झाड बनवले, मला कोणी दिलेले नाही.
आणि आमच्या सरांनी सांगितले की झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, वारा देतात आणि सावलीसुद्धा देतात, तरीसुद्धा आपण त्यांना तोडतो. तर जयदीप म्हणतो की खरोखर ते चुकीचे आहे. तर लक्ष्मी म्हणते की मग त्यांना राग का येणार नाही. जयदीप म्हणतो की आपण असे करू, तुझ्या आईच्या वजना इतक्या ज्या ह्या झाडाच्या बिया आहेत त्या एका डोंगरावर टाकू, मग खूप काही असे झाडे उगतील. तर लक्ष्मी खुश होते आणि आयडिया खरंच चांगली आहे असे बोलते. तर गौरी खुश होऊन गौरीला म्हणते की लक्ष्मी गौरीला म्हणते की आई मग तू अजून तुझे वजन वाढव, म्हणजे खूप काही झाडे लावता येतील. तर गौरीला हसू येते आणि जयदीपला सुद्धा. त्यानंतर इकडे माई ह्या आम्हाला कलिंगडं खाण्यासाठी देत असते आणि आम्हा ह्या कलिंगडं खात असतात आणि माईंना विचारतात की दादा पोहोचले का, त्यांचा फोन आला होता की नाही. तेव्हा माई म्हणते की मित्राबरोबर गेले असताना बायकोची कुठे आठवण येत असते का त्यांना. अम्मा विचारते की मग ते केव्हा येणार हे माहिती आहे का. तर माई म्हणतात की त्यांचं कधीही ठरलेले नसते आणि ते सांगत सुद्धा नसतात आणि कर्नाटकातून केरळला सुद्धा जायचे असं त्यांनी सांगितले होते. अम्मा म्हणते की मग मज्जाच करतात त्या. तर माई म्हणतात की तुमचं खाऊन झाल्यानंतर त्या बिया बाहेर फेकून द्या. तेवढ्यात लक्ष्मी तेथे येते आणि माई त्या बिया बाहेर टाकू नका असे म्हणते. तर माई विचारते की काय ग, तुला त्या बिया कशासाठी लागतात. लक्ष्मी सांगते की आज आईची बीजतोली आहे आणि बाबा हे सर्व करण्यास सांगते. माईंना मात्र लक्ष्मीच्या बोलण्याचे हसू येते. तर लक्ष्मी सांगते की म्हणूनच मी बिया गोळा करण्याचे काम करते. तेवढ्यात गौरी येते आणि माईंना म्हणते की मी चंद्रसेन स्वामीकडे जाते. मागच्या वेळी जे व्हायला नको होते ते आणि यावेळेस तसे नको घडायला असे म्हणते. तर माई म्हणतात की हो, मागच्या वेळेस आपल्याकडून खूप मोठी चूक झाली होती, परत ती चूक आपल्याकडून नको व्हायला, पण यावेळेस हुशारीने पाऊल टाकले पाहिजे असे बोलतात. तर गौरी म्हणते की म्हणूनच मी त्यांना पुढचा संकेत काय आहे असे विचारण्यासाठी जाते. तर लक्ष्मी विचारते की आई हे संकेत काय असतात. तर गौरी सांगते की पुढे आपल्याला कसे काय करायचे असते ते हे संकेत सांगत असतात आणि मी चंद्रसेन स्वामींना भेटून येते असे लक्ष्मीला सांगते. तर लक्ष्मी खुशीन ऑल द बेस्ट करते. तर जयदीप मात्र हे त्यांचे बोलणे सर्व चोरून ऐकत असतो आणि उदय हे सर्व बोलणे ऐकतो आणि लगेच शालिनीला फोन करून हे सर्व सांगतो आणि शालिनीला सांगतो की गौरी ही चंद्रसेन स्वामींना भेटण्यासाठी गेली आणि तिला आज संकेत मिळणार आहे असे सुद्धा सांगतो. तर शालिनी ठरवते की आता त्या गौरीसोबत मी सुद्धा संकेत मिळवणार असे बोलते. तेव्हा गौरी ही घराच्या बाहेर येऊन चालत असते आणि नेमकं त्याच वेळी शालिनी ही मल्हारसोबत गाडीतून येते आणि शालिनी मल्हारला गौरी मागे गाडी जाण्यासाठी सांगते. तेव्हा मल्हार गौरी मागेच गाडी घेऊन जात असतो. तेवढ्यात एक रिक्षा गौरीजवळ येऊन थांबते. शालिनी सुद्धा मल्हारला गाडी थांबवण्यासाठी सांगते. तेव्हा त्या रिक्षामध्ये शेखर दाजी असतात. तर गौरी शेखर दाजींना विचारते की तुम्ही येथे रिक्षामध्ये काय करता. तेव्हा शेखर दाजी हसून सांगतात की आमचा घोडा पंक्चर झाला म्हणून रिक्षामध्ये आलो आणि वाटेत तुम्ही दिसल्या म्हणून तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊ असे म्हणतात. तर इकडे शालिनी मागे पाठलाग करत येत असते आणि शेखर दाजीचे आरशामधून लक्ष जाते की कोणती तरी गाडी आपला रिक्षाचा पाठलाग करते म्हणून. तर मल्हार शालिनीला विचारतो की मी रिक्षा पुढे गाडी घेऊ का, मग रिक्षा थांबवून तुम्ही त्यांना विचारा असे म्हणतो. शालिनी म्हणते की तू खुळा आहे का, आपण त्यांचा पाठलाग करतो हे त्यांना समजले नाही पाहिजे. तर मल्हार म्हणतो की मग आपण डायरेक्ट तिला वाड्यावर घेऊन जाऊ, म्हणजे तिला संकेत मिळणारच नाही. शालिनी म्हणते की त्याचा काही फायदा नाही, आजपर्यंत कितीही आपण केले पण शेवटी तिला संकेत मिळालेच ना. तेव्हा शेखरदाजी इकडे ड्रायव्हरला रिक्षा फास्ट घेण्यासाठी सांगतात. तेव्हा शेखरदाजी गौरीला सांगतात की आपल्या पाठोपाठ एक गाडी येत आहे, ती पाठलाग करते. तर गौरी मागे वळून पाहते तर ही शालिनीचीच गाडी आहे आणि ती शालिनीला सुद्धा ओळखते. शेखरदाजी म्हणतात की असं आहे का. मग शेखरदाजी लगेच एका माणसाला फोन करून पुढचं प्लॅनिंग सांगतात आणि आता गंमत कशी करतो ते बघतच राहा असे बोलतात. तेव्हा शेखरदाजींनी फोन करून सांगितलेला माणूस हा पुढे बाईकवर उभा असतो आणि शेखरदाजी त्याला इशारा करतात. तर तो बाईकवाला मुद्दाम शालिनीच्या गाडीला हा आडवा होतो. शालिनी मल्हारला गाडी दुसऱ्या बाजूने घेण्यासाठी सांगते. मल्हार म्हणतो की तेवढी जागा नाही म्हणून मल्हार गाडीच्या खाली उतरतो आणि त्या बाईकवाल्या जवळ येतो आणि त्या बाईकवाल्याची ही गाडी बाजूला करू लागतो. तेव्हा शालिनी म्हणते की आपल्याकडे वेळ नाही, लवकर चल, म्हणून मल्हार गाडीमध्ये बसतो आणि परत गाडी घेऊन चालू करून जायला निघतो. तेवढ्यात गौरी मात्र निघून जाते आणि शालिनी विचार करते की आता ही कुठे गेली असेल. तेव्हा शालिनी थोडी समोर येते तर समोर शेखरदाजी हे रिक्षाच्या बाहेर उतरलेले दिसतात.
तेव्हा शालिनी मल्हारला गाडी थांबवण्यासाठीच बोलते आणि हा शेखऱ्या येथे काय करतोस असे विचारते. शेखरदाजी मुद्दाम रिक्षावाल्याला म्हणतात की मला माझे सुट्टे पैसे द्या. तर लगेच शालिनी ओळखते की ह्या हलकट माणसाचा नक्की काहीतरी प्लॅन असणार की आपल्याला चकवा देण्यासाठी. आणि मल्हारला ती शेखरदाजींच्या रिक्षासकट गाडी अंगावर घालायला सांगते. तर मल्हार लगेच शेखरदाजींच्या अंगावर गाडी घालायला लागतो. तर लगेच शालिनी ओरडते आणि नको असे बोलते. तर मल्हार बाजूने गाडी घेऊन तेथून निघून जातो. त्यानंतर शेखरदाजी आणि गौरी रिक्षातून चाललेले असतात. तर गौरी शेखरदाजींना विचारते, आपण कितीही रिक्षा चालचाकी बनवली तरी सुद्धा ते आपला पाठलाग करू शकतील. मी एक काम करते, इथून एक पायवाट आहे तिथूनच मी जाते. शेखरदाजी म्हणतात की बेस्ट आयडिया आहे तुमची. म्हणून गौरी खाली उतरते आणि त्या रस्त्याने जायला निघते. तेव्हा शेखरदाजी रिक्षातून पुढे येतात आणि त्या रिक्षावाल्याला ते पैसे देऊन आज गुळाचा चहा प्या असे खुशून बोलतात. तेव्हा मात्र इकडे गौरी चंद्रसेन स्वामीकडे आलेली असते आणि चंद्रसेन स्वामी हे ध्यानस्थ बसलेले असतात. तेव्हा चंद्रसेन स्वामी म्हणतात की अंतिम सत्याचा साधक तोच करी उत्सारी असे बोलतात आणि यापुढे माझ्याकडे सांगण्यासाठी काही नाही असे गौरीला बोलतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जयदीप गौरी गेल्यानंतर चंद्रसेन स्वामीकडे आलेला असतो. तेव्हा चंद्रसेन स्वामी हे जयदीपला सांगतात की येणाऱ्या पौर्णिमेचे संकट हे तुझ्यावरच नाही तर गौरीवर सुद्धा आहे आणि तिच्या जीवाला धोका असल्याचे जयदीपला सांगतात. त्यानंतर गौरीच्या तुलाचा कार्यक्रम असतो आणि गौरी तुलाचे जे तराजूवर बसणार असते त्या तराजूचा देवकी ही स्क्रू ढिल्ला करून ठेवते आणि गौरी त्यावर येऊन बसते आणि त्या तराजूचा हा स्क्रू ढिल्ला होत असतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या